नमस्कार मंडळी. कोकण डायरीजमध्ये आपल्या आजच्या या भागामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनाऱ्यालगत टेकडीवर वसलेले स्वयंभू दत्त मंदिर शांतता आणि निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. सुमारे 1768 मध्ये स्थापित हे मंदिर अथांग समुद्र आणि दाट वृक्षराईच्या सानिध्यात आहे. येथे निसर्गरम्य वातावरण, दत्त जयंती उत्सव आणि जवळच असलेला तामस तीर्थ समुद्र किनारा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात लाडघर येथे समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या टेकडीवर हे मंदिर स्थित आहे. हे मंदिर प्राचीन असून मंदिराच्या प्रवेशद्वारावरील नोंदीनुसार याची स्थापना 1768 मध्ये झाली असावी. स्वप्नात दत्त मंदिर दिसल्यामुळे पांडुरंग मोरे यांनी हे मंदिर बांधले अशी आख्यायिका आहे. मंदिराच्या बाजूला निळाशार समुद्र आणि मागील बाजूस हिरवागार डोंगर आहे. हे एक जागृत स्थान मानले जाते. दत्तांची ही स्वयंभू मूर्ती आहे आणि पादुकाही स्वयंभू आहेत. अतिशय शांत असे वातावरण आहे आणि हे वातावरण ध्यान धारणेसाठी उत्तम ठिकाण आहे. तर इथे दत्त जयंतीला मोठी यात्रा भरते. दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी मंदिरातून पालखी निघते. दत्त जन्माच्या एक दिवस आधी काळ भैरवाचा उत्सव साजरा केला जातो. या मंदिरापासून जवळची पर्यटन स्थळे म्हणजे लाडघर समुद्र किनारा, तामस तीर्थ, बुरोंडी, कर्दे समुद्र किनारा. दापोली शहरापासून हे अंतर सुमारे 10-12 किलोमीटर आहे. हरणे मुरुड मार्गे लाडघर येथे पोहोचता येते. हे मंदिर कोकणी स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण असून भाविक आणि पर्यटकांसाठी एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊन दत्तगुरूंचं दर्शन घेऊयात. या मंदिरात प्रवेश केल्यानंतर मनाला इतकी शांतता लाभते आणि दत्तगुरूंची ही मूर्ती आणि या पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर खूप समाधान लाभते आणि इतकी सुबक देखणी अशी मूर्ती आहे दत्तगुरूंची आणि पादुकाही इतक्या सुंदर आहेत ना. त्या पादुकांवर डोकं टेकल्यानंतर जे मनाला समाधान मिळतं ना, ते खूप भारी समाधान असतं. नमस्कार कर. मल्हारला लाव टिक्की, मल्हारला टिक्की लाव. चटका बसला तिथं अगरबत्तीचा. हा बास बास, डोळ्यात जाईल. हा बास बास, डोळ्यात जाईल. राऊंड मार इकडे, गोल चक्कर मारायचं ते. बास अल्गो मडवटच भरलाय. बास बास दत्तगुरू. कोकणातून परत निघाल्यानंतर गुरुवारच्या दिवशीच आम्ही कोकणातून पुण्याला यायला निघालो आणि जाता जाता म्हटलं की आज गुरुवार सुद्धा आहे आणि दत्तगुरूंचं दर्शन करूनच जावं. आणि आम्हाला दत्तगुरूंचं छान असं दर्शन सुद्धा मिळालं आणि आनंदाने आम्ही पुण्याला परत आलो. तर या मंदिराच्या आजूबाजूला सुद्धा खूप छान असा परिसर आहे आणि तिथूनच साईडला लाडघर बीच सुद्धा आहे. इथून तुम्ही डायरेक्ट समुद्रावर सुद्धा जाऊ शकता, इतक्या जवळ तो आहे. आणि आज गुरुवारच्या दिवशीच हा व्हिडिओ मी अपलोड करून तुम्हाला सगळ्यांना गुरुवारच्या दिवशीच दत्तगुरूंचं दर्शन व्हावं अशी माझी इच्छा होती, म्हणून मी गुरुवारच्या दिवशी हा व्हिडिओ अपलोड केला आहे, जेणेकरून सगळ्यांना ह्या स्वयंभू दत्तगुरूंचं दर्शन मिळेल आणि या पादुकांचंही दर्शन मिळेल. तर तुम्ही सुद्धा लाडघर बीचला गेलात किंवा दापोली साईडला गेलात तर नक्की आवर्जून या दत्त मंदिराला भेट द्या आणि आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याचा सुद्धा आस्वाद घ्या. तर बघा, मंदिराच्या बाहेरून इथे तुम्हाला समुद्राचा परिसर दिसतो आहे. तर खूप जवळच इथे लाडघरचा समुद्र सुद्धा आहे. मंदिराच्या खालोखालच लगेच
लागून समुद्र आहे आणि इथे बसण्यासाठी सुद्धा तुम्हाला जागा केलेली आहे. मंदिराच्या इथूनच समुद्राकडे जाण्यासाठी सुद्धा रस्ता आहे किंवा तुम्ही येतानाच ज्या गाडीच्या मार्गाने आलात तिथून सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तर काही फोटो मी तिथले इथे अपलोड केले आहेत. तर खूप छान वाटलं मला या दत्त मंदिरात जाऊन आणि या स्वयंभू दत्ताचं दर्शन घेऊन. तुम्हीही नक्की भेट द्या. धन्यवाद.